लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते रम्यापासून बघा प्रेक्षक हो. तर आता इथे रम्या जो काव्याचा टॉय असतो बोकुडा त्याला घेऊन जात असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे रम्या खूप आनंदात असते तो बोकुडा हातात घेऊन. तर तेवढ्यातच आता इथे आशा येते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे आशा कपडे घेऊन येत असते आणि रम्या तिला बघून घाबरते आणि आता तो बोकुडा पाठीमागे लपवतो बघा प्रेक्षक हो रम्या, जो काव्याचा असतो तो टॉय. रम्या ताई असं म्हणते आता इथे आशा, काय लपवताय असं म्हणते ती, तुला काय करायचं असं म्हणते रम्या, तू जा तुझी कामं कर असं म्हणते रम्या. अहो कपडे धुवायला टाकतीये सगळ्यांचे म्हणून विचारत होते, तुमचे पण धुवायला टाकायचे आहेत का असं म्हणते ती. नाही नाही आमचे नाही, आज कपडे नाही आहेत धुवायला, तू जा कर काम असं म्हणते रम्या. पण काय लपवताय असं म्हणते आता इथे आशा, तू जा म्हटलं ना असं म्हणते आता इथे रम्या, निघ इथून असं म्हणते ती बघा प्रेक्षक हो. तर आता इथे आशा जाते बघा प्रेक्षक हो खाली. तर आता आशा वळून वळून बघत असते रम्याच्या हातात काय आहे म्हणून. तर आता इथे रम्या बघा प्रेक्षक हो तो टॉय आपल्या हातामध्ये घेते. आई असं म्हणते आता इथे रम्या. तर आता इथे जीवाला दाखवले बघा प्रेक्षक हो. हे जीवा भैया असं म्हणतो आता इथे तो गुडवा आहे. क्या है चाय नाही पिये, हा चहा तर थंडा झाला असं म्हणतो तो. मी एक काम करतो, हा चहा गरम करून घेऊन येतो, साहेबांचा पेपर पण देऊन येतो असं म्हणतो तो. ऐक ना असं म्हणतो जीवा, नको राहू दे असं म्हणतो आता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे गुडवा बसतो बघा प्रेक्षक हो. जीवा भैया असं म्हणतो आता इथे गुड्डू, तुम्ही असा चुपचाप बसलेला चांगला नाही वाटत आहे असं म्हणतो तो. नंदिनी भाऊजीने मला सोशल मीडियावर पण ब्लॉक करून टाकलेलं आहे असं म्हणतो तो. हमें पता है जीवा भैया, ही सगळी माझी चूक आहे असं म्हणतो आता इथे गुडवा. मी जाऊन सांगतो वहिनीला असं म्हणतो तो. तुम्ही इथे बसा असं म्हणतो तो. ऐक 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 कसं म्हणतो आता इथे जीवा, कुठे जायचं नाही असं म्हणतो आता इथे जीवा. तू असं गेलास ना तर तुला कामावरून काढून टाकतील रे असं म्हणतो आता इथे जीवा. आणि मला तसं झालेलं नाही चालणार, मला तुझी मैत्री गमवायची नाही असं म्हणतो जीवा, कळतंय. तर आता इथे गुडवा रडायला लागतो बघा प्रेक्षक हो. तर जीवा म्हणतो ए गुड्डू, अरे का हुआ असं म्हणतो जीवा. हमरे कारण नंदिनी भाऊजी तुम्हाला नलायक बोलली असं म्हणतो आता इथे गुडवा. आमरीकरण तुम्हाला सगळीकडून ब्लॉक करून टाकलं आणि भाऊजी तुम्हाला माझी दोस्ती गमवायची नाही असं म्हणतो तो. जीवा भैया तुम्ही एकदम अलग आहात, तुम्ही नालायक नाही आहे अजिबात, तुम्ही तर हर तरह से लायक माणूस आहे. तुम्ही प्रेमाच्या लायक आहे, तुम्ही दोस्तीच्या लायक आहे, तुम्ही सगळ्या रिश्त्याच्या लायक आहे जीवा भैया असं म्हणतो गुडवा. नंदिनी भाऊजीने असं नको बोलायला हवं होतं असं म्हणतो तो बघा प्रेक्षक हो. त्यांची गलती आहे, ते चुकले असं म्हणतो आता इथे गुड्डू आणि रडतो तो खूप. तुला माहिती आहे का गुड्डू असं म्हणतो आता इथे जीवा, नंदिनीनेच तर प्रत्येक गोष्टीसाठी मला लायक बनवलंय, त्यामुळे माझ्यावर चिडण्याचा, मला ओरडण्याचा, मला दुखावण्याचा तिला पूर्ण हक्क आहे असं म्हणतो आता इथे जीवा. एखादा सुकून जाणारा झाड पाणी घातल्यावर मूळ धरू लागतं ना, तसं नंदिनीमुळे तिच्यात मी आहे ह्या एका शब्दाने मी उभे राहिलो, तिच्यामुळेच तर मी स्वतःला शोधू लागलो असं म्हणतो जीवा. स्वतःला हळूहळू सापडत गेलो आणि नाती नाती जपायची नसतात तर जगायची असतात हे मीच शिकवलंय. पण जीवा भैया आता तर नंदिनी भाऊजी तुमच्या रिश्त्याला ठोकर मारत आहे असं म्हणतो तो. अरे मी खूप कांड केले तसं म्हणतो जीवा, खूप माती खाल्ली आहे. आता माझे प्रयत्न बघून सगळ्यांना असं वाटतंय की काय यार हा जीवा तर बेस्ट आहे, सॉलिड आहे एकदम असं म्हणतो जीवा. नंदिनी उगाच ताणते असं म्हणतो जीवा. पण नंदिनीला असं बोलणाऱ्या व्यक्तीने स्वतः विचार करावं, हेच जर त्यांच्याबरोबर घडलं असतं तर त्यांनी इतकं सहज सोडून दिलं असतं का असं म्हणतो जीवा. ठीक आहे असं म्हणतो आता इथे गुडवा, मी साहेबांना पेपर देऊन येतो असं म्हणतो तो. तर आता इथे गुड्डू जात असतो बघा प्रेक्षक हो पेपर घेऊन. तर तेवढ्यातच त्याच्यातून काहीतरी खाली पडतं बघा प्रेक्षक हो, पायल ब्युटी पार्लर म्हणून. तर आता इथे बसवत्याकडे येते बघा प्रेक्षक हो रम्या. बापरे आई अगं बोक्का कापायचा आहे, माणूस नाही असं म्हणते रम्या. एवढी मोठी कात्री कशाला आणि आणलीच कुठून असं म्हणते आता इथे रम्या. बागेतनं आणली ग असं म्हणते आता इथे बसवत्या. ह्या बोक्याचे तुकडे तुकडे करायचे आहेत ना म्हणून थांब, तुकडे करण्याच्या आधी ना ह्याला झोडायचं आहे चांगलं असं म्हणते आता इथे बसवत्या. काय रे बोकडे असं म्हणून मारायला लागते आता इथे बसवत्या बघा प्रेक्षक हो. काय समजतोस रे तू स्वतःला, तुझ्या पायगुणामुळे मिळालं का आमच्या पार्थला अवॉर्ड. अरे आधीच त्या काव्याने माझ्या रम्याची जागा घेतली असं म्हणते आता इथे बसवत्या, आणि आता तू तिच्या कामाचा क्रेडिटही घेतोयस असं म्हणते आता इथे बसवत्या. पण मी ना असं हौच देणार नाही असं म्हणते आता इथे बसवत्या. सिंगल पीस आला होतास ना या घरात, आता ना तुझे बारीक बारीक तुकडे करून तुला घराच्या बाहेरच फेकून देते बघच असं म्हणते बसवत्या. तर रम्या म्हणते आई झालं काय तुझं, बडबड करण्यात वेळ वाया घालू नकोस असं म्हणते रम्या. ती काव्या याच्या आधी ह्याचा कार्यक्रम आपल्याला उरकायचा आहे असं म्हणते ती. ह्याचा कार्यक्रम उरकायला कितीसा वेळ लागतोय असं म्हणते बसवत्या. पण त्याआधी ना मला ह्या बोक्याला पायदळीत तोडवायचं असं म्हणते आता इथे बसवत्या. काय असं म्हणते रम्या, म्हणजे काव्याला तोडवल्याचा फील येईल मला असं म्हणते आता इथे बसवत्या. तर आता इथे बसवत्या बघा प्रेक्षक हो त्या बोकड्याला तुडवतात. तर आता इथे रम्या म्हणत असते काय ग आई, आई अगं असं म्हणत असते इथे रम्या. तर आता इथे काढून घेते तो बोका तिच्या पायातून, नको ना पार्थ देशमुखांना असं मारू असं म्हणते आता इथे रम्या. तर आता वसवत्या म्हणते रम्या बिंडो कायस काय ग तू असं म्हणते वसवत्या. काव्या ह्या बोक्याला पार्थ म्हणते म्हणून आता तू या बोक्याला पार्थ म्हणणार आहेस का असं म्हणते आता इथे वसवत्या. रम्या डोंट बी इन इमोशनल फूल, कळतंय का असं म्हणते वसवत्या. ओके ठीक आहे आता सुरुवात करूया का आपण असं म्हणते आता इथे रम्या. एक मिनिट असं म्हणते आता इथे वसवत्या. ती काव्या काय म्हणाली होती,
काय असं म्हणते रम्या, ह्या पिंडोक बोक्याच्या पायगुणामुळे हा अवॉर्ड मिळाला ना पार्थला असं म्हणते आता इथे वसवत्या. हो असं म्हणते आता इथे रम्या. आय हॅव एन आयडिया असं म्हणते आता इथे वसवत्या. पहिल्यांदा ह्या बोक्याचं पायच कापूयात आपण असं म्हणते आता इथे वसवत्या. घे कात्री असं म्हणते आता रम्या. आणि आता इथे बघा प्रेक्षक हो, हातामध्ये कात्री घेते वसवत्या आणि आता इथे पाय धरते बघा प्रेक्षक हो रम्या त्या बोकुड्याचे. तर तेवढ्यातच आता इथे पार्थ येतो बघा प्रेक्षक हो आणि बघतो तर काय त्या बोक्याला कापत असते वसवत्या. तर आता इथे पार्थला खूप राग येतो बघा प्रेक्षक हो. आधी तो बोका खाली ठेवा असं म्हणतो होता इथे पार्थ. पार्थ आम्ही आम्ही फक्त असं म्हणते रम्या. शटाप रम्या, डोंट ब्लफ असं म्हणतो पार्थ. मला तुमचा प्लॅन कळलाय असं म्हणतो होता इथे पार्थ. तर आता इथे जीवा आणि शारदाला दाखवलं बघा प्रेक्षक हो. जावई बापू मला तुमचा प्लॅन कळलाय असं म्हणते शारदा. मी करते बरोबर असं म्हणते आता इथे शारदा. सासूबाई असं म्हणतो होता इथे जीवा. तू सिगरेट हो असं म्हणून पाया पडतो बघा प्रेक्षक हो जीवा. ओके मी येतो असं म्हणून आता जीवा जातो बघा प्रेक्षक हो तिथून. थोडेच वाढा असं म्हणते आता इथे धनंजय. पोहे तर बटर लावून देशील का ब्रेडला असं म्हणतो तो. का म्हणालीस तू असं म्हणतो धनंजय. त्याला पाली म्हटलं चहाची असं म्हणते शारदा. तुम्ही काय ऐकलं असं म्हणते आता इथे शारदा. काय नाही असं म्हणतो आता इथे धनंजय. अरे वा असं म्हणतो धनंजय. आजची तारीख बघता अजून फक्त 13 दिवस राहिले असं म्हणतो आता इथे धनंजय. हा जीवाचं फालतू व्रत संपायला असं म्हणतो आता इथे धनंजय. नंदिनी तू संक्रांतीच्या दिवशी त्याला ओरडलीस आणि त्याच्यानंतर तू त्याला एंटरटेन केलं नाहीस हे खूप चांगलं झालं असं म्हणतो आता इथे धनंजय बघा प्रेक्षक हो नंदिनीला. तर आता नंदिनी वाचत असते बघा प्रेक्षक हो न्यूजपेपर. तर त्याच्यामध्ये आता इथे पायल ब्युटी पार्लरची ॲडव्हर्टाइजमेंट असते बघा प्रेक्षक हो. तर त्याच्यावर लिहिलेलं असतं आयुष्याच्या असं काय काय लिहून पाठवलेलं असतं जीवाने. तर नंदिनी चिडते बघा प्रेक्षक हो शारदावरती. अरे का हा पेपरवाला असं म्हणतो होता इथे धनंजय. मधले शब्द कापलेत असं म्हणतो होता इथे धनंजय. कधी कधी शब्दांना पण फिरून यावंसं वाटतं असं म्हणते आता इथे शारदा. काय नंदिनी आता पेपरवाल्याने शब्द खाल्ले की काय असं म्हणतो आता इथे धनंजय बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनी वाचायला लागते. आयुष्याच्या शब्दकोड्याचे मिळत जावे उत्तर, जीवलगांच्या पावलातले सरत जावे उत्तर असं लिहून पाठवलेलं असतं बघा प्रेक्षक हो जीवाने. पहिल्या पावसानंतर जशी दरवळणारी कॉफी तशी मला सहज मिळून नंदिनी तुझी माफी. तर आता इथे नंदिनी हसते बघा प्रेक्षक हो. तर आता शारदा खुश होते नंदिनीला बघून. त्या पेपरवाल्याकडनं मी पेपर घेणंच बंद करणार आहे असं म्हणतो आता इथे धनंजय. तोच आता म्हणत होता की आपल्याकडे पेपर टाकणं बंद करणार आहे म्हणून असं म्हणते आता इथे शारदा. तुम्ही नाश्ता करा असं म्हणते आता इथे शारदा. असं म्हणतो आता इथे धनंजय. तेवढ्यातच त्याला आता इथे प्रेक्षक हो कॉल येतो. हा बोला असं म्हणतो धनंजय. पीपीटीवर माझं काम चालू आहे मी लवकरच देईन असं म्हणतो धनंजय. हो हो असं म्हणतो तो का प्रेक्षक हो. तर आता इथे फोन ठेवतो तो. तर आता नंदिनी मला इंग्लिश पेपर दे असं म्हणतो आता इथे धनंजय बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनी खूप घाबरते कारण त्याच्यामध्ये आता जीवाने ते सगळं केलेलं असतं ना. इंग्लिश पेपर दे असं म्हणतो तो. तर तेवढ्याच आता नंदिनी काढून घेतो तो पेपर. नंदिनी मी तुझ्या बाल्कनीमध्ये कपडे वाळत घातलेत तेवढे जरा काढ ना असं म्हणते आता इथे शारदा बघा प्रेक्षक. अरे तिला नाश्ता तरी करू दे असं म्हणतो धनंजय. नाही नाही जाऊ दे तिला आधी नाहीतर तुमचा नाश्ता होईल असं म्हणते आता इथे ती. म्हणजे असं म्हणतो आता इथे धनंजय. तर आता शारदा म्हणते आमच्या बायकांमध्ये तुम्ही का लुडबुड करताय असं म्हणते आता इथे शारदा बघा प्रेक्षक हो. जा ग तू असं म्हणतो आता इथे शारदा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनी जाते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे शारदा म्हणते चहा किती गोड झालाय असं म्हणतो धनंजय. तुमच्यासाठी एवढा गोड हवाच ना असं म्हणते आता इथे शारदा. म्हणजे असं म्हणतो तो. कुठे काय असं म्हणते आता इथे शारदा. काही नाही. तर आता इथे परत पार्थला दाखवलं बघा प्रेक्षक हो. तर आता तो येतो आणि दे इथे बोका असं म्हणतो आता तो रम्याला. काव्या तुम्हाला पुरून उरली आहे म्हणून त्यांच्या बोक्याला कापायला निघाले तुम्ही असं म्हणतो पार्थ. लाज नाही वाटत. नाही म्हणजे असं म्हणते वसवत्या. काव्याला माहितीये काय असं म्हणतो आता इथे पार्थ. सांगा ना असं म्हणतो आता इथे पार्थ. काव्याला जर का हे कळलं तर काव्या काय करेल माहितीये ना असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे आठवतं बघा प्रेक्षक रम्याला की कसं काव्या रम्या आणि वसवत्याला घेऊन गोल गोल फिरत असते. सोडणार नाही मी तुम्हाला असं म्हणून ती त्यांना घेऊन फिरवत असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ढकललेली असते ना काव्या सगळं आठवतं त्यांना. तर आता वसवत्या घाबरत्याने म्हणते तिला कशाला सांगतेस हे सगळं. अरे असं म्हणते वसवत्या म्हणजे तिला जर का कळलं ना तर ह्या बोक्यासाठी आमच्या दोघांच्या अंगावरती चवताळेल वाघिणीसारखी धावून येईल रे असं म्हणते वसवत्या. नको सांगूस तिला असं म्हणते ती. हो पार्थ आणि तिला ना आईच्या वयाचं सुद्धा भान राहत नाही अरे असं म्हणते रम्या. तुला आहे का तुम्ही काय वागताय काय करताय काय बहाणा आहे का तुम्हाला असं म्हणतो आता इथे पार्थ. अरे असं म्हणते वसवत्या एखाद्याबद्दल मनात इतका राग ठेवताय तुम्ही की त्याच्या वस्तू कापायला निघता. पार्थ तू इतका का चिडतोयस पण साधं खेळणं तर आहे ना ते असं म्हणते रम्या. साधं खेळणं आहे पण तुम्ही का कापायला निघालात बोला ना असं म्हणतो आता इथे पार्थ. तुम्ही दोघी काव्याबद्दलचा राग काढण्यासाठी सगळं करताय कळतंय मला असं म्हणतो पार्थ. असं काहीच नाही आहे पार्थ रे असं म्हणते आता इथे वसवत्या. आता तू तर बोलूच नकोस असं म्हणतो आता इथे पार्थ. तू या रम्याच्या बालिशपणामध्ये सामील होतेस. हे असले प्रकार वेळीच थांबवा असं म्हणतो पार्थ. नाहीतर माझ्या इतका वाईट कुणीच रे असं म्हणतो तो पार्थ. अरे पण ती काव्या या बोक्याशी बोलून तुला त्रास देत होती म्हणून आम्ही फक्त असं म्हणते रम्या तुला सांगायला आलं होतं का
की मला त्रास होतोय म्हणून असं म्हणतो आता इथे पार्थ. सांग ना असं म्हणतो तो. आलो होतो का? मला हवाय तो त्रास असं म्हणतो पार्थ. ह्या पुढे काव्यापासून आणि काव्याच्या गोष्टींपासून लांब राहायचं हां असं म्हणतो आता इथे पार्थ स्वतः आणि रम्याला बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ त्या बोकड्याला घेऊन बाहेर जातो बघा प्रेक्षक हो. ह्या घरामध्ये ना एक सुद्धा गोष्ट मनासारखी करता येत नाही असं म्हणते आता इथे वसवते. आणि रम्या खूप रडते बघा प्रेक्षक हो हे सगळं झाल्यामुळे. तर आता इथे पार्थ येतो बघा प्रेक्षक हो काव्याच्या रूम बाहेर तो बोकुडा घेऊन. तर आता तो नॉक करतो. तर आता कोणीच नसतं तिथे. तर तो आतमध्ये येतो बघा प्रेक्षक हो. काव्या रूममध्ये नाही येत असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे पार्थ ठेवून जातो इथे तो बोकुडा असं म्हणतो आणि आता इथे ठेवतो बघा तो बोकुडा कॉटवरती. आणि आता तो हसत असतो. तर आता इथे तो तिथून निघतच असतो. तेवढ्यातच त्याला ते काव्यार्थ लिहिलेलं मंगळसूत्र दिसतं बघा प्रेक्षक हो जे मोडलेलं असतं ते. तर आता इथे 2 तुकडे झालेले असतात ते तो बघतो बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे त्याला बघून खूप वाईट वाटतं. आणि त्याला आठवतं कसं काव्यार्थचं पेंडंट त्याने दिलेलं असतं काव्याला. काव्या आणि पार्थ असं म्हटलेली असते ना ती. तर सगळं आठवतं बघा प्रेक्षक हो त्याला. तर आता इथे तो ठेवतो परत ते पेंडंट तिथेच. तर आता इथे पार्थ निघून जात असतो. तर तेवढ्यातच तो बघतो. तर आता त्या आरशासमोर त्याची लक्ष जातं. तर त्याचं लक्ष जातं की तिकडे ते परफ्यूम असतं ना पार्थने दिलेलं तिला. तर आता ते परफ्यूम बघतो बघा प्रेक्षक हो तो. तर आता कसं काव्याने त्याला ते परफ्यूम मारलेलं असतं आणि त्याला पाठीमागून हाक केलेलं असतं ते आठवतं बघा प्रेक्षक हो त्याला. काव्याला गिफ्ट म्हणून दिलेलं असं म्हणतो आता इथे तो. थोडं रिकामं झालंय म्हणजे काव्या वापरतात वाटतं असं म्हणतो आता इथे पार्थ बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तो परफ्यूम ओपन करतो आणि स्वतःवरही मारून घेतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ बघतो दुसरीकडे. तर आता ते क्रीम असतं ना काव्याचं ते सुद्धा तो बघतो बघा प्रेक्षक हो. तर आता वाचतो ते पार्थ आणि त्याला आठवतं कसं क्रीम लावत असते काव्या त्याला. हे सगळं आठवतं बघा प्रेक्षक हो त्याला. आणि जुन्या आठवणी आठवण करून त्याला काव्याची खूप आठवण येत असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तो क्रीम लावून घेत असतो आपल्या हातावरती. तर आता इथे तो ठेवतो बघा प्रेक्षक हो ते क्रीमची बॉटल. तर आता इथे हाताला वगैरे लावून घेत होते. आणि आता खूप आनंदात असतो आणि आता इथे छान वाटत असतं त्याला काव्याचे सगळे प्रॉडक्ट्स वापरून. तर आता त्याचं लक्ष परत त्या बोकुड्याकडे जातं बघा प्रेक्षक हो. तू काय बघतोस रे असं म्हणतो आता इथे पार्थ त्या बोकुड्याला बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ म्हणतो काय काय बघतोयस असं म्हणतो त्या बोकुड्याला. काव्या तुला मिठीत घेऊन फिरतात, तुला मिठी मारतात, तुझे केस पिंगतात आणि म्हणून भाव मारतोस काय? एक दिन आताच वाचवलंय. कात्रीने कापणार होते कात्रीने असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे मारतो बघा प्रेक्षक होतं त्या बोकुड्याला. मलाच मारायचं बघितल्यावर असं म्हणतो आता इथे पार्थ. लपवतो तुला असं म्हणतो आता इथे पार्थ. आणि आता इथे झाकतो बघा प्रेक्षक हो त्या बोकुड्याला. आणि आता इथे तो तिथून निघून जात असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनी बघते खाली. तर आता इथे नंदिनी बघते तर काय सॉरी लिहिलेलं असतं बघा प्रेक्षक हो कपड्याने. तर आता इथे रोमॅन्टिक गाणं लागलंय टोळा टोळा बघा प्रेक्षक हो. कारण आता इथे कपड्याने सॉरी लिहिलेलं असतं ना जीवाने. तर आता त्याला आठवतं कसं जीवाने त्यावेळेला अंड्यांवरती सॉरी लिहिलेलं असतं ना. तर सगळं आठवतं बघा प्रेक्षक हो तिला. तर आता इथे तिला खूप छान वाटत असतं. तर आता जीवा बघतो तिला लपून बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवा खूप आनंदात असतो कारण आता नंदिनी हसते ना म्हणून. तर आता इथे जीवा येतो बाहेर. तर काय असं म्हणतो बघा प्रेक्षक हो तो खाली थांबवून नंदिनीला. तर ती आता तिचे एक्सप्रेशन बदलते. तर आता इथे जीवा तिला दाखवतो सॉरी लिहिलेलं. तर आता इथे फ्लाइंग किस येतो बघा प्रेक्षक हो जीवा नंदिनीला. तर आता तो उठाबशा काढतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सॉरी म्हणत तो उठाबशा काढत असतो. तर नंदिनी म्हणते नको नको बस बस असं म्हणते बघा प्रेक्षक हो. ती 2 उठाबशांनंतर. तर आता इथे नंदिनी पण फ्लाइंग किस पाठीमागे दिल्यासारखं वाटतंय. म्हणजे ती देते आता त्याला ही फ्लाइंग किस. बहुतेक ही ड्रीमच असेल बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवा गोल फिरत असतो आणि तो आता इथे खाली बसतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे घड्याळ दाखवतो तो. तर आता इथे वाजवतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनीचं पण घड्याळ वाजतं. तर आता नंदिनी लाजलेलं दाखवलं बघा प्रेक्षक हो. जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतोय गाणं लावलंय बॅकग्राऊंडमध्ये. तर आता इथे नंदिनी जाते बघा प्रेक्षक हो आतमध्ये. तर आता इथे जीवा खूप आनंदात असतो. तर आता इथे पार्थ प्रार्थना करत असतो देवासमोर. तर आता इथे ऑल द बेस्ट असं म्हणते आता इथे मानिनी. मला खात्री आहे हे अवॉर्ड तुलाच मिळणार आहे असं म्हणते आता इथे मानिनी. त्याआधी तुझा आशीर्वाद मिळायला हवा असं म्हणतो आता इथे पार्थ. आई-वडिलांचा आशीर्वाद तर मुलांच्या पाठीशी कायम असतात आणि काही जवळच्या व्यक्ती असतात त्यांच्या शुभेच्छा खरं तर फळाला येतात असं म्हणते आता इथे मानिनी. तुला काय म्हणायचं आहे कळतंय मला असं म्हणतात इथे पार्थ. कळतंय ना मग वळत काय नाही असं म्हणते आता इथे मानिनी. काव्याला घेऊन जा ना आपल्याबरोबर असं म्हणते आता इथे मानिनी बघा प्रेक्षक हो. काय असं म्हणते मानिनी इन्व्हिटेशनमध्ये असं काही दिलेलं नाही आहे असं म्हणतो आता इथे पार्थ. आणि परत काही गोंधळ नको असं म्हणतो तो या बाबतीत. तर मानिनी म्हणते
ठीक आहे. तर आता इथे तेवढ्यातच काव्या येते बघा प्रेक्षक हो. माझा माझा बोका बघितला का तुम्ही असं म्हणतात इथे काव्या आणि रडत असते ती. हा काय तिचं असं म्हणते मानिनी. तर आता काव्या म्हणते, "कुठे गेला बोका?" असं म्हणून शोधायला लागते ती आणि तिच्या डोळ्यात अश्रू असतात बघा प्रेक्षक हो. काव्या असं म्हणतं आता इथे मानिनी. तर आता इथे काव्या सगळीकडे शोधत असते बघा प्रेक्षक हो. "काव्या अगं ऐक बाळा" असं म्हणते मानिनी. "तर काय झालंय नीट सांगशील का?" असं म्हणते मानिनी. "आई बोका सापडत नाहीये. मी त्याला एअरपोड्स लावून ठेवले होते रूममध्ये. एअरपोड्स आहेत त्यांचे पण बोका नाही असं म्हणतो तो. तुमच्या बेडवरच असेल असं म्हणतो आता इथे पार. असेल म्हणजे असं म्हणतो आता इथे काव्या असेल म्हणजे 1 मिनिट तुम्हाला कसं माहीत असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक. अहो म्हणजे असेल असं म्हणतो आता इथे पार. अहो काय बोलताय तुम्ही देशमुख ऐका ना प्लीज. माझ्यापासून लपवताय का काही असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक. अहो जे काय असेल ते सरळ सरळ सांगा ना देशमुख प्लीज असं करू नका अहो. कुठे आहे तो असं म्हणते आता इथे काव्या. सांगतो सांगतो असं म्हणतो आता इथे पार्थ. मगाशी रम्या आणि वसुहत्याच्या हातात होता तो बोका असं म्हणतो आता इथे पार्थ बघा प्रेक्षक हो. काय असं म्हणते आता इथे मानिनी, काय असं म्हणते आता इथे काव्या? हो असं म्हणतो आता इथे पार्थ. त्याचं काय झालं असं म्हणतो तो. तर आता इथे पार्थ सांगतो सगळं, की काय-काय झालेला प्रकार असतो. तो गेलेला असतो त्यांच्या रूममध्ये आणि कसं ते कापणार असतात. तर आता मानिनीला शॉक बसतो आणि काव्याला सुद्धा शॉक बसतो बघा प्रेक्षक हे सगळं ऐकून. त्यांची हिंमत कशी झाली माझ्या बोक्याला हात लावायची तेवढ्यातच आता इथे पीस खाली पडतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काव्याला वाटतं बोकुड्याचे असतील म्हणून. तर पुंजके कुठून येतायत असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता इथे भीती वाटते बघा प्रेक्षक हो काव्याला. हां. हा कापूस असं म्हणते आता इथे काव्या. आई असं म्हणते आता इथे काव्या. माझा बोका असं म्हणते आता इथे काव्या. ए असं म्हणते काव्या. कोण आहे वरती असं म्हणते आता इथे काव्या. अगं कोण असणार वर? रम्या आणि वसुताई असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता इथे त्यांच्या हातामध्ये असतं बघा प्रेक्षक हो तो कटर. तर आता इथे रम्या आणि वसुहत्या बघतात बघा प्रेक्षक हो त्यांच्याकडे. तर आता इथे पार्थला पण भीती वाटते काय झालं बोकुड्याच म्हणून. तर आता इथे हातात कापूस असतो काव्याच्या भीती वाटते तिला. आई हा असं म्हणते आता इथे ती. ह्या लोकांनी माझ्या बोक्याला मारलं असं म्हणते आता इथे काव्या. अगो असं म्हणते आता इथे वसवत्याने रम्या. माझा बोका कापून टाका पार्थ याने असं म्हणते आता इथे काव्या. काय केलं हो ह्याने पार्थ असं म्हणते काव्या. रम्या असं जोरात ओरडते आता इथे काव्या बघा प्रेक्षक हो. तर आजचा भाग इथे संपतो बघूया आता रिकॅपमध्ये काय ते. रडू नका असं म्हणतो आता इथे पार्थ कारण आता इथे काव्या मिठी मारून रडत असते पार्थला. अहो रडू नका मी आहे ना ओजी बोका असं म्हणतो आता इथे पार्थ. तो खोटा बोका होता असं म्हणतो आता इथे पार्थ. मी तुम्हाला सोडून कुठे जाणार नाही असं म्हणतो पार्थ. आता रम्याला रडायला येते बघा प्रेक्षक हो. मी तुझ्या नवऱ्याचे ब्लॉग्स रोज बघतो. प्लीज त्यांना माफ कर. असं वाटतंय की तुमच्या फॅनने लिहिलेलं आहे असं म्हणतो आता इथे गडवा. म्हणजे घराचे बुके येत आहेत रोज. त्यावर जे चिठ्ठ्या आहेत ते सगळं तुम्ही लिहून पाठवताय असं म्हणते नंदिनी. तर बघा प्रेक्षक रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.